नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विहिरीची साफसफाई करत असताना विजेचा धक्का लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या प्रकरणात ठेकेदाराने आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप होत असून पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील घोटीटोक गावात ही दुर्दैवी घटना घडली। मनसर हेटीटोला येथील दीपक सत्यवान वरठी हे विहिरीच्या साफसफाईचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार घोटीटोक येथील NB फार्मर्स परिसरात ठेकेदार बिरेंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून हे काम सुरू होते। कामासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारीचा वापर करण्यात येत होता, मात्र कामगाराला इन्सुलेटेड रबरचे बूट, इन्सुलेटेड हातमोजे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, गॅस डिटेक्टर आणि गॅस मास्क यासारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला आहे। याच निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून दीपक वरठी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान रामटेक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र सुरक्षा नियमाचे पालन झाले होते का, तसेच ठेकेदाराची जबाबदारी काय होती याबाबत सखोल चौकशी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू शकतात। या प्रकरणात तपासातून नेमके काय सत्य समोर येते आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।